बाजू जरा माणसं देवाच नाव घे काय मत तुम्ही बसले लोक तुम्ही दादा पुढे या पहिली मागे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञानं त्रिपुरावस्यं ज्ञानञ्जनशलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमो नमः गुरुदेवताभ्यो नमो नमः श्रीपाद्य पूजन अहं करिष्ये हात काढायचा नाही डावा दाबात काढू नका थोडा पाणी बंद करा चांगला बेल काढून गंती वनस्पती रसदंडाटन्मात्रे सर्वदेवानां पूजन निरंजन वाला ज्योत पुढे करा जरा तितक्याची ज्योत पुढे करा कर्पूर गौरम कर्णावतारम संसारारम सदा वसंतम हृदयारविंदे बहुवाणी चैतन्यमामि गुणातीतकांत प्रकाशं मानाति विष्णुं जलकरं जसनं कर्पूरदीपेन नीराजयामि जय महाराज जय गुलाल लावायचं नको काय आवश्यकता नाही आता फक्त हे हा खांब माग तो पुढे असं काहीतरी चालवलं बरं आता इंजिनियर साहेब कुठे गेले
या इकडे. तुम्ही पण कळस घेऊन बसताय. काय घातली ना घातली सारखं. अर्ध्या तासात पूजा करून जातो आम्ही. 3 तास झाले तरी तुमची पूजा चालली. फोटो काढले पण आज नाहीत खायला. बातमी जाऊ दे जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य महाराज की. सद्गुरु धारेश्वर महाराज की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की. सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की. काल भैरवनाथ महाराज की. तुकाई माता की. योगेश्वरी माता की. दराई माता की. हर हर महादेव. जनुबाईच्या नावं, भैरवाच्या नावं, शिपायाच्या नावं. आज श्री भैरवनाथ तुकाई मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र जमलेले आहोत. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की साक्षात प्रभू रामचंद्र हे सीतामाई गेल्यानंतर शोक करताना ऐकून पार्वती मातेला खंत वाटली. आणि तुम्ही म्हणता की राम हा माझा अंश आहे, राम माझा अर्धांग आहे. आणि मग तुम्ही तर नेहमी शांत असता आणि राम का रडतोय? त्याला अजून कशी बायको ओळखली नाही? त्या बायकोच्या एवढ्या प्रेमात का पडलेला आहे? त्याला इतका झाडांना वेलींना का कवटाळतोय? मला त्याची परीक्षा घ्यायची आहे. भगवंत म्हणतात तसं काही करू नको. त्याचा आता या पुरुष अवतार आहे आणि अवतार कार्य करणं हे तिची जबाबदारीच आहे. एक राजा म्हणून रयतेचं रक्षण करणं, त्याचबरोबर एक पती म्हणून पत्नीचं रक्षण करणं ही जबाबदारी असताना ती माझ्याकडून पूर्ण झाली नाही याची त्याला खंत वाटते आहे आणि म्हणून तो बोलत नाही. तेव्हा तशा प्रकारे त्याच्या दुःखाबद्दल तू त्याला सांत्वना करण्याऐवजी परीक्षा कशाला घेतेस? असं काही करू नको. तरी पण भगवती ऐकत नाही आणि ते सीतामाईचं रूप घेऊन जाते. त्यावेळेला जेव्हा भगवती पार्वतीच सीतामाई बनून रामापुढे जाते त्यावेळेला भगवंत श्रीराम लगेच तिला ओळखतात आणि म्हणतात तू का आई? आणि असं म्हणून तिला नमस्कार करतात. आणि तुझ्या संरक्षणासाठी तू हे सगळी माझी परीक्षा घेतलीस, हरकत नाही आहे. परंतु यापुढे तुझं खूप मोठं वैभव राहील आणि आम्हा सगळ्या देवांचा रक्षक भैरवनाथ आहे. भैरवनाथाची अर्धांगिनी जोगेश्वरी आहे. ती सुद्धा दरी डोंगरात कपाळीत कुठे जिथं तू असशील त्या ठिकाणी तुझ्या बरोबर राहतील. अशा प्रकारचं त्यावेळेला अभिवचन दिलं आणि तीच परंपरा आपल्याही गावामध्ये सांभाळलेली दिसते. भैरवनाथाचं जोगेश्वरीचं या ठिकाणी ठिकाण आहेच, पण त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये असलेली अशा प्रकारची ही तुकाई माता आणि या दरीमध्ये वावरत असल्यामुळे तिच्या संरक्षणात्मक दृष्ट्या आलेल्या देवीला सुद्धा आपण इथे दराई माता असं म्हणून संबोधत आहोत. अशा या देवींचा उजव्या बाजूला भगवती जानाई म्हणजे मी तुला जाणलेलं आहे आई असं म्हणून रामाने तिला सुद्धा ज्या वेळेला ओळखलं होतं म्हणून जानाई ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला या सगळ्या देवींनी राक्षसांचा निपात केला त्यावेळेला वेगवेगळ्या राक्षसांनी मला सुद्धा तुझ्या पायाजवळ जागा दे अशा प्रकारची प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे देवींनी राक्षसांना देखील अभय दिलं. मात्र तुम्ही वायव्य कोपऱ्यात राहायचं, कधी वाटलं भक्ताला तर तुला काहीतरी देतील, तू सारखं मात्र आम्हाला काही मागत बसायचं नाही. अशा पद्धतीने ते देवाचा शिपाई म्हणून तो डाव्या बाजूला किंवा आपण वायव्य दिशेला म्हणू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जर कदाचित दक्षिणेला तोंड करून देवी असेल तर तिच्या पाठीमागे वायव्य कोपऱ्यामध्येच उजव्या बाजूला सुद्धा देव असताना म्हणजे तो राक्षस असलेला आपल्याला पाहायला मिळतं. राक्षसांसाठीच देवीने त्याचं जसं महिषासूर राक्षस होता म्हणून महिषासूर मर्दिनी, चंडमुंड होते म्हणून चंडिका, अशा प्रकारे सुद्धा देवीने नावं धारण केली. कालाधिकाल अशा प्रकारची काल महाकाली अशाही रूपामध्ये देवी प्रकट झाली
आणि तिने दैत्याची नावं सुद्धा घेऊन आपलं पुढे नाव घेतलं. त्याचप्रमाणे रामाने जाणलं म्हणून जाण आई, रामाने तू का आई, भगवती पार्वती तू का इथं पुढे आलीस असं म्हटल्यामुळे तुकाई या रूपाने आज आपल्या ठिकाणी जानाई, तुकाई, त्याचबरोबर दराई आणि जोगेश्वरी भैरवनाथ यांचं हे जुनं प्राचीन काळापासून चालत आलेलं मंदिर, हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेलं हे मंदिर आज आपण जीर्णोद्धाराच्या निमित्ताने याचा जुन्या मंदिराचा आपण एक नूतनीकरण करावं, जीर्णोद्धार करावा या हेतूने मोठी वास्तू या ठिकाणी बांधणार आहोत. त्याच वेळेला देवाच्या दरबारात भक्तांना सुद्धा बसता यावं म्हणून 21x21चा सुंदर हॉल आणि 11x11चं आतल्या आत 11x11 माप येईल अशा प्रकारचं ह्या देवतांचं सुंदर मंदिर आपण या ठिकाणी बांधणार आहोत. त्याचा आज आपण जीर्णोद्धारास आरंभ केला असं सांगतो. या दिवसापासून ते मूर्ती बसून 1.25 महिना होत नाही तोपर्यंत आपल्या गावात कुठल्याही प्रकारची हिंसा होता कामा नये, रक्तपात होता कामा नये, कोणी तशा प्रकारे मांस मच्छी वगैरे खाता कामा नये. हे पथ्य सर्वांनी पाळावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य आदी व्रत सुद्धा आवर्जून पाळावं, ज्यामुळे देवाची कृपा आपल्या पुढच्या पिढीवर होते. ज्यांच्या घरात संतती संपत्ती होत नाही त्यांनी सुद्धा आवर्जून या व्रताचा अवलंब करावा आणि त्या 1.25 महिन्यानंतर स्वपत्नीच्या ऋतुकालानंतर 4थ्या 6व्या 8व्या या समदिवशी पुत्रप्राप्तीसाठी आणि 5 7 9 या दिवशी कन्याप्राप्तीसाठी फक्त देवाचं नाव घेऊन सतीपती एकत्र आले तर निश्चितपणे त्यांना सुद्धा इच्छित संतान प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारच्या भगवती सुकाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण आज सुरू करतो आहोत. या कामी आपणा सर्वांना सद्गुरू धारेश्वर आणि आपापल्या आराध्य देवतेनी, कुलदेवतेनी, कुलगुरूंनी आशीर्वाद द्यावे अशी भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प श्री भैरवनाथ तुकाई जोगेश्वरी चरणी समर्पित करतो. भैरवाच्या नावं, तुकाईच्या नावं, जानवाईच्या नावं, जोगेश्वरीच्या नावं, राई देवीच्या नावं, हर हर. या ठिकाणी पंचमुखी अशा प्रकारचं परमात्मा आणि नंदिकेश्वराचं सुद्धा यवन काळामध्ये त्याला फोडले गेले, त्यामुळे जरी नष्ट झालं असलं तरी या ठिकाणी असलेले सुंदर मंदिर आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी प्रतिष्ठापना करावी आणि जुनं मंदिर आहे तेच आपण तिकडे जानाई देवीच्या निमित्ताने त्याची प्रतिष्ठापना करावी. आपल्या सर्वांनाच आपल्या जीवनामध्ये उचित अशा प्रकारचं यश प्राप्त हो अशी भावना व्यक्त करतो. ओम शांती शांती शांती.